नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत क्षेत्रफळ घनफळ. जो आपण युट्यूबला पहिला भाग टाकलेला आहे, आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. तर बघूया आजचा पहिला प्रश्न काय आहे. एक लक्षात घ्या, क्षेत्रफळ घनफळवर पोलीस भरतीला 1 किंवा 2 प्रश्न कंपल्सरी असतात, म्हणून हे टॉपिक घेण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणजे का की तुमचे ते जो हातातले मार्क आहेत ते जायला नको, यासाठीच माझा प्रयत्न सुरू आहे. तर बघूया पहिला प्रश्न काय आहे आजच्या. एका कुरणात एक बैल एका खांब्याला 10.5 मीटर लांबीच्या दोराने बांधला आहे, तर तो किती क्षेत्रात गवत खाऊ शकतो, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. हा प्रश्न तुम्हाला बघा दुडे 2017 ला आलेला आहे. त्यानंतर मुंबई लोहमार्ग 2017 ला आलेला आहे, बरोबर का. म्हणजे हा 2017 ला 2 जिल्ह्यांना रिपीट झालेला प्रश्न आहे. तर या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. बघा, एका कुरणात एक बैल. ओके, म्हणजे समजा हे शेत आहे तुमचं, हे शेत आहे, एक बैल इथं बांधलेला आहे, इथून तिला इथपर्यंत त्याची काय दोरी आहे. ओके, तर म्हणजे ती खांब्याची लांबी किती मीटर आहे मित्रांनो, 10.5 मीटर. 10.5 मीटर आहे. तर तो याच पद्धतीने चलू शकणार आहे, बरोबर का. म्हणजे त्याला इकडं कुठे जाता येणार नाही. तर तुम्हाला प्रश्न काय केला आहे की तो किती क्षेत्रात गवत खाऊ शकेल. म्हणजे पूर्ण जर क्षेत्र बघितलं आपण तर किती क्षेत्र आहे, असं तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर या प्रश्नावर कसं सॉल्व्ह करायचं बघा, लक्षात घ्या. कंपल्सरी पाय वर्ग त्याचं काय फॉर्म्युला आहे, आपण म्हणजे सिंपल भाषेमध्ये घेऊ. 22/7 गुणिला खांब्याची लांबी म्हणजे मीटर, किती मीटर दिली तुम्हाला, 10.5. या 10.5 च्या काय करायचं तुम्हाला, वर्ग घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे, वर्ग. एवढा फॉर्म्युला अप्लाय करायचा, उत्तर तुमचं ऑटोमॅटिक निघून येणार आहे. तर बघूया, 22/7 गुणिला 10.5 गुणिला 10.5. 2 वेळेस ठेवतोय. 2 वेळेस काय ठेवतोय, कारण की वर्ग आहे. ओके, कोणती पण संख्येला डबल वेळेस गुणलं म्हणजे 30 संख्येला 30 संख्येने गुणलं तर वर्ग भेटतो आपल्याला साध्या भाषेमध्ये. तर 10.5 गुणिले 10.5 बरोबर, याचा म्हणजे वर्ग येऊन जाईल तुमचा. आता काय करायचं काय की संख्या आपल्याला पॉईंट मधून काढायची आहे. तर काय करूया, इथं बघा, इथे छेद मध्ये 1 असतो कंपल्सरी, इथे एक छेद मध्ये 1 असतो. जिथं काही नाही तिथं 1, हे लक्षात ठेवा. पॉईंट नंतर किती अंक आहे मित्रांनो, 1. मग 1 0 खाली ठेवा, म्हणजे हा पॉईंट तुमचा गायब होऊन जाईल. त्यानंतर पॉईंट नंतर इथं पण 1 अंक आहे, 1 0 खाली ठेवा, हा पॉईंट तुमचा काय होईल, गायब. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. पुढं 7 ने कुठे भाग जातोय, इथं भाग जाणार आहे. 7 1 7, 7 1 7, उरली किती 3, 7 5 35. ओके, त्यानंतर आपण भाग देऊ इथं 5 ने भाग देईल. 5 त्रिक 15, 5 दुने 10, 2 ने कुठे भाग देईल, 22 ला. बे एक बे, बे एक बे, बे एक बे. राहिला काय काय तुमचा 11, 3, 105 आणि भागिले 10. इथं भाग देऊ नका, डायरेक्ट गुणाकार करा, उत्तर लवकर निघून येईल. ना तिथं 10 ने 105 ला आणि 10 ला 5 ने भाग जातोय, देऊन टाका. 5 दुने 10, 5 1 5. इथं 5 दुने 10, राहिला 2, करा गुणाकाराचा, वरचा सर्वांचा गुणाकार होईल. 11 त्रिक 33 आणि गुणिला काय 21. पहिल्यांचा गुणाकार करून घ्या. 3 1 3, 3 1 3, इथे 0. 3 दुने 6, बेत्रिक 6, 3 दुने 6 म्हणा की बेत्रिक 6 म्हणा, काहीच नाही, फरक पडत नाही. बेरीज करून टाका. 3 7 3 9 आणि हा 6, 693 आणि बागीला काय राहिला मित्रांनो 2. भाग देऊन टाका. बे एक बे, बेत्रिक 6, बेचौक 8, उरला 1, बेसक 12, उरला 1.0, बेपंचे 10. म्हणजे उत्तर येईल आपलं 446.5. ऑप्शन नंबर कुठे बरं बघा. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. 14 मीटर त्रिज्या असणाऱ्या गोलाकार मैदानाला तारेचे तिहेरी कुंपण लावण्यासाठी किती मीटर तार लागेल. हा प्रश्न तुम्हाला मुंबई आणि परभणी 2018 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. थोडा जुना प्रश्न आहे, पण काय सांगता येते 2026 ला रिपीट होऊ शकतो, म्हणून घेतलेला हा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, एक वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या दिली तुम्हाला 14 मीटर, बरोबर का, 14 मीटर. तर या मैदानाला काय म्हटलं त्यांनी, या मैदानाला आपल्याला तारेचे कुंपण लावायचं आहे. पण कसं लावायचे, तिहेरी, म्हणजे कशा 3 वेळेस लावायचे. तर पूर्ण 3 वेळेस लावण्यासाठी किती मीटर तार लागेल, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय. तर एक लक्षात घ्या, याचा फॉर्म्युला काय आहे ते बघून घेऊ. 7/22 गुणिले 1/2. ओके, हा फॉर्म्युला त्याचा आहे.
पण हा फॉर्म्युला इथं काय करायचा, व्यस्त व्यस्त करणे म्हणजे काय, उलट सुलट करणं आपल्या भाषेमध्ये. त्याला कसं करता येईल मग आपल्याला, 22/7 गुणिले 2/1 आणि गुणिले त्रिज्या घ्यायची. त्रिज्या किती दिली प्रश्नामध्ये तुम्हाला, 14 सेंटीमीटर. काय 14 मीटर, 14 मीटर. मी तर 14 घ्या आणि छेद मध्ये काय घ्या, 1. चला काटाकाटी करूया. 7 ने कुठे भाग जाईल 14ला, 7 1 7, 7 दुने 14. राहिला साहेबांचा काय करू आपण, गुणाकार. 2 दुने 4, 22 गुणिले 4 किती होईल, 88. ओके, 88 मीटर तार तुम्हाला एक कुंपण घालण्यासाठी लागेल. किती, एक कुंपण. पण आपल्याला कसं विचारलंय, तिहेरी म्हणजे 3 वेळा घालायचंय. तर मग 88 गुणिले काय करायचं, 3 करायचं मित्रांनो. 88 गुणिले 3. चला 3 8 24, चला 2, 3 8 24 आणि 2 26. म्हणजे किती मीटर तार लागणार आहे आपल्याला, 264 मीटर तार लागेल. किती, 264 मीटर. ऑप्शन नंबर कुठे बरं, लक्षात घ्या, 4 नंबर. ओके, 264 मीटर तार या प्रश्नाला म्हणजे याला लागेल, तिहेरी कुंपण घालण्यासाठी. नेक्स्ट प्रश्न करूया लगेच. चला मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 सेमी असून त्याच्या पाया 36 सेमी आहे, तर त्याची उंची किती. प्रश्न परत रिपीट करतो एक वेळेस बघा. प्रश्न बघा, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 सेमी असून त्याच्या पाया 36 सेमी आहे, तर त्याची उंची किती, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, हा त्रिकोण आहे तुमचा. ओके, हे क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळ. त्यानंतर पाया आणि ही तुमची उंची. ओके, तुम्हाला पाया दिलेले आहे, क्षेत्रफळ दिलेले आहे आणि लक्षात घ्या काढायची काय तुम्हाला, उंची. ओके, क्षेत्रफळ किती दिले आहे, 270 सेमी आणि पाया दिले आहे तुम्हाला 36 ओके सेंटीमीटर. ते एक लक्षात घ्या. आता या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं आहे. ओके, दोघे गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत तिथं. काय सांगतो, एकदम बारकाईने बघा. करायचं काय, पहिले लिहायचं 1/2 गुणिले पाया. काय म्हटलं मी, 1/2 गुणिले पाया. पहिले त्याची लांबी काढून घ्या. तर लक्षात घ्या कसं येईल मग, 1/2 लिहिलं गुणिले पाया किती दिला मित्रांनो तुम्हाला प्रश्नामध्ये, 36. किती, 36. मी तर 36 घेऊन या. ओके, छेद मध्ये काही नसेल तर 1 द्या. चला काटाकाटी करूया. 2 1 2, 2 1 2 किती उरला, 1 2 8 16, 18 1 18. 18 मीटर काय आली तुमची, सॉरी 18 सेंटीमीटर काय आली लांबी. आता तुम्हाला काय विचारलंय, क्षेत्रफळ, बरोबर का. आणि क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं आहे, विचारलं नाही, दिलेलं आहे. तिने किती क्षेत्रफळ, 270 सेमी. 270 सेमी आणि भागीला घेऊया लांबी. लांबी किती तुमची, 18. लांबी किती, 18. चला भागून टाका. जे पण अंतर इथे येणार आहे ते कुठे येईल, भाग. तर कशाने भाग जातोय, 9 ने. 9 दुने 18, 9 त्रिक 27, 0च्या 0. भाग द्या. 2 1 2, 2 1 2 उरलाय 2 5 10. म्हणजे 15 सेंटीमीटर काय असणार आहे तुमची उंची असणार आहे मित्रांनो. काय असणार आहे, उंची असणार आहे. या प्रश्नाला तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ओके, हा प्रश्न कुठं कुठं विचारलाय बघा, उस्मानाबाद 2013 आणि बुलढाणा 2018. ओके, त्यानंतर हा उस्मानाबादला परत रिपीट झालेला आहे 2016ला. ओके, आणि त्यानंतर नागपूर 2011ला. हा प्रश्न खूप जुना आहे, हा पण रिपीट होण्याची शक्यता दाट आहे. ओके, जुने प्रश्न रिपीट होण्याची शक्यता दाट असते, म्हणून मी घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न बघूया लगेच. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आणलेला आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती. आता एक लक्षात घ्या, एका चौरस आहे. ओके, चौरसचं क्षेत्रफळ दिलंय तुम्हाला. ओके, चौरसचं क्षेत्रफळ दिलंय तुम्हाला काय, 2304. 2304 ओके, 4 मीटर म्हणजे मीटर मध्ये लक्षात घ्या. तर त्याची परिमिती किती. परिमिती म्हणजे तुमची बाहेरची बाजू, ही 4 बाजू, याला म्हणतात परिमिती. काय म्हणतात, परिमिती. एक लक्षात घ्यायला करायचं काय, जे क्षेत्रफळ दिलंय मित्रांनो, तर ते क्षेत्रफळ एक वर्ग संख्या असणार आहे, हे अगोदर लक्षात घ्या. ओके, असा प्रश्नामध्ये जर क्षेत्रफळ दिलं चौरस मध्ये, तर ती काय असते, एक वर्ग संख्या असते. काय असते, वर्ग संख्या. तर मला सांगा 2304 आहे, इथं वर्गमूळ मध्ये घ्या त्याला. 2304 याचे काय निघेल, वर्गमूळ. याचे काय निघेल, वर्गमूळ. याचे वर्गमूळ काय निघणार आहे, 48. किती निघणार आहे, 48. ओके, ट्राय करून बघा, निघून येईल. 48चा जर वर्ग काढला तर बरोबर ही संख्या यायला पाहिजे. 8 चा वर्ग 64,
4चा वर्ग 16, इथं 0, दोघांचा गुणाकार 8 चौक 32, 32 आणि दुप्पट 64, यांची जर बेरीज केली मी तर बरोबर ही भेटायला पाहिजे. हा 4, 6 आणि 4 10, आजच्याला 1, 6 आणि 6 12, 12 आणि 1 13, इथं 3, आजच्याला 1 आणि 2 बरोबर आलं का? ओके, म्हणजे याचे वर्गमूळ किती आलं? 48. आणि तुम्हाला काय विचारलं त्याची परिमिती. तर चौरसाला किती बाजू आहेत? 4 बाजू. किती बाजू आहेत? 4. ते 48 ला 4 ने गुणून टाका. 48 ला 4 ने गुणून टाका. ओके, 4 8 32, आजच्याला 3, 4 चौक 16, 16 3 19, म्हणजे किती मित्रांनो? 192 मीटर. किती? 192 मीटर. तर हा प्रश्न तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ओके, हा प्रश्न कुठं कुठं विचारलाय बघा. पुणे 2023 ला SRPF ला, त्यानंतर नाशिक 2023 ला. 2 वेळेस हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट प्रश्न करूया लगेच. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती टोकडा वितळून 1.5 सेमी बाजू असलेले किती घनाकृती टोकडे तयार होतील? आता एक लक्षात घ्या, हे घनाकृती टोकड्या तुमची या पद्धतीने टोकड्या असतात मित्रांनो, म्हणजे टोकडा या पद्धतीने असतो. ओके, याला म्हणतात ठोकळा. तर तुम्ही याचं थोडं मी एक्सप्लेन काय करणार नाही, कारण की आपल्याला डायरेक्ट उत्तर काढवायचंय, त्यासाठी आपल्याकडे तेवढं वेळ नाही. लक्षात घ्या, या प्रश्नावर कसं सॉल्व्ह करायचे. 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती टोकडा. 6 सेमी बाजू किती आहे? 6 सेमी. याला वितळून म्हणजे काय? त्याला म्हणतात ना आपण, त्याला लोखंडामध्ये म्हणजे आगीमध्ये टाकून वितळतो आपण, जसं सोनाला आपण वितळतो तसं. ते याचे कसे टोकडे तयार करायचे आपल्याला? 1.5 सेंटीमीटरची 6 सेमी बाजू असलेली लोकडी. म्हणजे वरती डायरेक्ट 6 घ्या आणि छेदमध्ये हा किती तयार करायचे आपल्याला? 1.5 सेंटीमीटरचे. तर 1.5 सेंटीमीटर खाली घेऊया. इथपर्यंत समजलं असेल. करायचं काय? पॉईंट नंतर एक अंक आहे, 1 0 वरती द्या, म्हणजे हा पॉईंट तुमचा काय होतो? गायब होतो. काय होतो? गायब होतो. देऊन टाका भाग. 15 1 15, 15 चौक 60, 15 चौक 60, म्हणजे हे तुमचा आन्सर आलेले 4. ऑप्शन मध्ये 4 दिलेले, पण ते चुकणार आहे. ओके, का? की जेव्हा तुम्हाला याचं भागाकार करून उत्तर भेटणार, तर याचा डायरेक्ट घन काढायचा. काय काढायचा? घन. तर 4च्या घन काय मित्रांनो? 64. 4च्या घन 64, म्हणजे किती टोकडे तयार होतील? 64 टोकडे तयार होतील. बघा, हाच प्रश्न तुम्हाला खाली पण दिलेला आहे सेम. बघा लक्षात घ्या, याच्यातलाच प्रश्न एक सेम दिलेला काय? 8 सेमी बाजू असलेले लोखंडी घनाकृती टोकडा वितळून 2 सेमी बाजू असलेले किती टोकडे तयार करता येतील? असा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, हा प्रश्न मीरा भाईंदर वसई विरार 2023 ला, आणि जो अगोदरचा आहे तो मुंबई 2023 ला विचारलाय. करायचं काय? 8 सेमी बाजू ना, मग 8 सेमी वरती द्या, आणि कशी तयार करायची आपल्याला? 2 सेमीची, 2 खाली द्या. बे 8. या 4चा काय काढायचा? घन. 4च्या घन 64. आलं का लक्षात? म्हणजे आपलं उत्तर येईल 64 याच्यावर. तर प्रश्न कसा बी असू द्या, या पद्धतीने सॉल्व्ह करायचा, उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिक भेटून जाणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया लगेच. चला नेक्स्ट प्रश्न आणलेला आहे. हा प्रश्न याची टेक्निक म्हणजे खूप शॉर्टकट आपल्याकडे आहे अवेलेबल, पण एक लक्षात घ्या, याला खूप लॉंग पद्धतीने सोडला जातो हा प्रश्न. तर आपण याला कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. एका वर्तुळाची त्रिज्या 12% कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल? हा प्रश्न तुम्हाला औरंगाबादला विचारला गेलेला आहे 2021 ला, म्हणजे लेटेस्ट प्रश्न आहे असं म्हणू शकतो. व्यवस्थित समजून घ्या. एका वर्तुळाची त्रिज्या दिली तुम्हाला किती? 12%. ओके, आणि ती कमी होते. कशी कमी? ओके, तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल असा प्रश्न विचारलाय. ते एक लक्षात घ्या मित्रांनो, इथं टक्केवारी गुणीला कंपल्सरी काय घ्यायचं? 2. आता एक लक्षात घ्या, जर कमी राहिलं, काय म्हटलं मी? कमी राहिलं तर इथं मायनस ठेवायचा. काय ठेवायचा? मायनस. आणि जर जास्त राहिलं तर इथं ठेवायचा प्लस. काय ठेवायचं? इथं प्लस आणि इथं मायनस. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. टक्केवारी गुणीला 2. ओके, कमी आहे म्हणून मायनस, आणि परत ओके काय म्हटलं मी? परत टक्केवारी गुणिले टक्केवारी आणि भागीला वापरायचा 100. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, एक लक्षात ठेवा. त्याला कसं सॉल्व्ह करूया बघा. एका वर्तुळाची त्रिज्या किती टक्क्यांनी कमी आहे? 12. तिथं टक्केवारीच्या ठिकाणी काय? 12 गुणिले हा 2 कंस पूर्ण, इथं मायनस. ओके, मायनस का बरं? कमी म्हणून. जास्त राहिलं असतं तर प्लस घेतलं असतं. टक्केवारी किती आहे?
12 परत 12 घ्यायचं, गुणीला परत 12 आणि भागिले कंपल्सरी 100 वापरा. काय वापरा? 100 वापरा. तुम्ही असं पण म्हणू शकता टक्केवारीचा वर्ग. ओके, तरी चालतं. यांचा गुणाकार करा. 12 दुने 24 मायनस. ओके, आता 100 ने भाग जाणार नाही, दोघांचा सरळ गुणाकार करा. 12चे वर्ग किती? 144 आणि भागिले हा 100. पहिले काय करा, 100 ने भाग देऊन टाका, नाही तर गडबड होऊन जाईल. चला, 100 ने भाग दिला तर तुम्हाला माहिती आहे एकावर किती शून्य आहेत? 2. म्हणजे मागून 2 अंक सोडून पॉईंट ठेवा, म्हणजे उत्तर निघून येईल. 1 2 इथं पॉईंट, म्हणजे किती आलं ते? 1.44 आणि इथं मायनस काय तुमचा 24. आता सरळ दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी कशी करतो? मोठ्या संख्येवरती 24 याला पॉईंट म्हणून पॉईंट द्या आणि इथं काय ठेवा? 0 ठेवा. इकडे काय आहे तुमचा 1.44. 1.44 पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता इथं पण तुमचं काही नाही म्हणून काय द्या? 0. आता करा यांची वजाबाकी सरळ. वजाबाकी कशी करू मग? हे बघा, 0तून 4 जाणार नाही, 4 कडून 1 घेतला, इथं झाली 10, इथं किती होऊन जाईल? 9. लक्षात ठेवा, एक 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 ते स्टेप बाय स्टेप देत जातो. मग 10तून 4 गेले किती उरणार आहे? 6. 9तून 4 गेला किती उरणार आहे? 5. पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट. 4तून 1 गेली होती ना, म्हणजे इथे किती राहिला? 3. 3तून 1 गेला 2 आणि हा 2, म्हणजे उत्तर किती आपलं? 22.56. 22.56 बघा, 22.56 ऑप्शन नंबर 4. ते कसं होतं? कमी. ओके, जास्त कुठे दिलं नाही तुम्हाला, कमी. म्हणजे त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होणार आहे? 22.56. कशाने? 22.56. नेक्स्ट प्रश्न बघूया लगेच. चला, आज आपण शेवटचा प्रश्न करणार आहोत या चॅप्टरचा. ओके, व्यवस्थित समजून घ्या. खूप लॉंग प्रश्न आहे आणि खूप छान पण प्रश्न आहे, कारण की खूप वेळेस रिपीट होण्याची शक्यता आहे. तर प्रश्न बघूया. एका त्रिकोणाच्या 3 बाजूंचे माप, ओके, 9 सेमी, 12 सेमी व 15 सेमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? ओके, असा त्रिकोण आहे, 3 बाजूंचे माप दिले तुम्हाला. त्यानंतर त्याचे काय विचारले? क्षेत्रफळ, म्हणजे मधले भाग पूर्ण. ते लक्षात घ्या. या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं आहे? हा प्रश्न तुम्हाला दौंडला विचारला गेला आहे 2021 ला. पहिले आपण समजून घेऊया. बघा, एकाचं माप किती आहे? 9 सेमी. त्यानंतर दुसऱ्याची किती आहे? 12 सेमी. आणि त्यानंतर तिसऱ्याची किती आहे? 15 सेमी. आता एक लक्षात घ्या बेटा मित्रांनो, एक लक्षात घ्या, याला आपण ABCD नाव देऊन टाकू चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी. याला A, याला B, याला C. ओके, आता करायचं काय? पहिले A प्लस B प्लस C. ओके, या सर्वांची बेरीज करायची आणि भागीला कंपल्सरी वापरायचा 2 वापरायचा. ओके, मग सर्वांची जर बेरीज केली आपण 12 आणि 9, 9 आणि 12 किती झाले? 9 आणि 12 मित्रांनो किती? 21. 21 आणि 15 किती झाले? 36. 36 आला आणि भागीला काय? 2. ओके, इथपर्यंत समजलं असेल. चला काटाकाटी करा. बेक बे, बेक बे उरला किती? 1. बॅटी 16 किती आलं? 18 सेंटीमीटर. आता करायचं काय? लक्षात घ्या, जे तुमचं आन्सर आले याला एस नाव द्या. काय नाव द्या? यस. ओके, आता एक फॉर्म्युला देतो मी, त्या फॉर्म्युलानुसार अप्लाय करायचं. वर्गमूळ मध्ये टाकायचं यस कंसात यस मायनस ए कंसात यस मायनस बी आणि कंसात यस मायनस सी. एवढा फॉर्म्युला अप्लाय करा, तुम्हाला उत्तर भेटून जाणार आहे. तर बघा, लक्षात घ्या, यस यस किती आलं तुमचं? 18 सेंटीमीटर. वर्गमूळ मध्ये 18 कंसात यस परत किती आहे? 18. 18 मायनस ए, ए किती होतं तुमचा? 9 कंसात. ओके, त्यानंतर पुढे काय म्हणतोय तो? यस परत यस किती आहे? 18 मायनस बी, बी किती तुमचा? 12 सेंटीमीटर, म्हणजे इथं 12. ओके, कंस पूर्ण. इथं यस परत 18 मायनस सी, सी किती सेंटीमीटर आहे? 15, इथं 15 कंस पूर्ण. आता एक लक्षात घ्या, याला काढा, हा 18 निघेल, इथे चिन्हाने म्हणून गुणाकार. 18 मायनस 9 किती आलं? 9. इथं चिन्हाने म्हणून गुणाकार द्या. 18 मायनस 12 किती आलं? 6. इथं चिन्हाने म्हणून गुणाकार. 18 मायनस 15 3. इथपर्यंत आलं असेल तुम्हाला सर्व लक्षात. आता करायचं काय? लक्षात घ्या, या सर्वांच्या करा गुणाकार. ओके, म्हणजे काय निघून येईल? वर्गमूळ निघून येईल. त्या सर्वांच्या आपण करूया गुणाकार. तर बघा, 6 त्रिक 18, 18 गुणिला 9 गुणिला 18. ओके, त्यानंतर लक्षात घ्या, 18 नम किती होतात बरं? 165. 18 नम 165. 18 नम 165
गुणिले हा 18 वर्गमूळ राहणार आहे तुमचा, लक्षात घ्या. 162 गुणिले 18 या दोघांचा साईडला गुणाकार करतो. 82 16 अच्छाला 1, 8 7 48 आणि 1 49 अच्छाला 4, 8 1 8 8 आणि 4 12 इथे 0, 2 1 2 6 1 6 1 1 1 यांची करून टाका बेरीज. 6 9 आणि 2 11 अच्छाला 1, 6 8 आणि 1 9 बरोबर का, आणि 1 आणि 1 2 किती आलं वर्गमूळ मध्ये येईल तो किती येईल 29 16. आता हा कोणाचा वर्ग आहे हे तुम्हाला बघावं लागेल, कोणाचा वर्ग आहे हे तुम्हाला बघावं लागेल. आता बघा ऑप्शन नंबर तिथं दिलाय तुम्हाला 54 सेंटीमीटर 44 सेंटीमीटर त्यानंतर 64 सेंटीमीटर आणि 34 सेंटीमीटर. तर करायचं काय, जर तुम्हाला याचे वर्गमूळ माहित नसेल तर करायचे काय ऑप्शन मधून कुठल्याचा. जर मी पहिलं ऑप्शन नंबर 1 घेतलं 54, जर 54चे वर्ग जर हे भेटत असेल तर 100% काय असणार आहे त्याचे उत्तर असणार आहे. तर बघूया कसं, 54चा वर्ग काढून घ्या, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 इथं 0, दोघांचा करायचा गुणाकार, 5 चौक 20, 20 ची दुप्पट, 20 ची दुप्पट किती 40 करावर 6 1 5 आणि 4 9 आणि हा 2 आला का बरोबर. 29 16 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 या पद्धतीने आपण आज सर्व क्वेश्चन घेतलेले आहेत. ओके, क्षेत्रफळ पृष्ठफळचे घनफळचे. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, आज आपण भाग दुसरा कंप्लीट केलेला आहे. उद्या नवीन एक प्रकरण बघू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. जे पण पोलीस भरती करत असतील किंवा कोर्टाची एक्झाम देत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की आपली शिकवण्याची पद्धत कशी आहे, सर्व मेथडने समजून मी तुम्हाला काय करतो समजून सर्व शिकवत असतो. म्हणून आज आपण इथं थांबूया. हा प्रश्न थोडा लॉंग होता पण तुम्हाला याच पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. भेटूया आपण उद्या. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.